पक्षातले 80% लोक जर अजित पवारांसमवेत आले आहेत, लोकशाही आहे, तर मग पक्ष चोरला किंवा सोडून गेला, चुकीचं वागला असं कसं काय म्हणता येईल? जर लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो तर लोकशाही नक्की कशाला म्हणायचं, असा प्रश्न करत सुनेत्र पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. सुनेत्र पवार म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारही हे सांगत आले आहेत की व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आपण संविधानाच्या गोष्टी करतो, लोकशाही म्हणतो. लोकशाही असेल तर अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे तेव्हा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे 80% लोक त्यांच्यासोबत आले आहेत. पक्षातले 80% लोक जर अजित पवारांसह आले आहेत, लोकशाही आहे, तर मग पक्ष चोरला किंवा सोडून गेला, चुकीचं वागला असं कसं काय म्हणता येईल? जर लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो तर लोकशाही नक्की कशाला म्हणायचं, असा प्रश्न विचारत सुनेत्र पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2023 या महिन्यात उभी फूट पडली. अजित पवार आणि त्यांना पाठिंबा देणारे आमदार यांनी सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. अजित पवार यांनी 2 जुलै 2023 या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते महायुतीत सहभागी झाले. तेव्हापासून राष्ट्रवादीत 2 गट पडलेत. एक आहे शरद पवार गट तर दुसरा आहे अजित पवार गट. या दोन्ही गटांचा वाद निवडणूक आयोगात गेला. तेव्हा निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं, तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलंय. तर तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह म्हणून त्यांना देण्यात आलंय. अशातच लोकसभा निवडणुका आल्यानंतर दोन्ही गटांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शरद पवार आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, तर अजित पवार सत्तेत आहेत. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं पक्ष चोरल्याची टीका होतीये. तसंच अजित पवार सोडून गेले, त्यांनी वेगळा निर्णय घेतला अशी टीका करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजितदादांना साथ देणार नाही असं म्हटलं. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अशातच सुनेत्र पवार यांनी पहिल्यांदाच या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केलंय.